काटोल विधानसभा मतदारसंघातील रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी तो पुन्हा परत येतोय। 2018 साली विद्यमान आमदार सोडून गेल्यानंतर ज्याला भाजपनं काटोल मतदारसंघ सांभाळण्यासाठी विस्तारक म्हणून पाठविले, त्यानेच संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला। इतक्यावरच न थांबता प्रस्थापितांना जे जमलं नाही ते त्यांनी अल्पावधीतच मतदारांसाठी करून दाखवले। सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी रात्रीचा दिवस केला। गावागावात वाड्या वस्तीत जाऊन मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या। त्याने जनतेच्या समस्या सोडवताना पक्षवाढीसाठी देखील मतदारसंघात भरीव योगदान दिले। ज्यानं 7,000 पेक्षा अधिक कामगारांना सेफ्टी किट मिळवून दिल्या। ज्याने 15,000 पेक्षाही अधिक शेतकऱ्यांचे कर्ज माफीचे पैसे मिळवून दिले। आपल्या मतदारसंघातील आदिवासी बांधवांचा प्रस्थापितांना विसर पडला अशा आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढून त्यांच्या मालकी हक्क असलेल्या जमिनीच्या पट्ट्यांची यादी केंद्र सरकारपर्यंत पोहोचवली। इतक्यावरच तो थांबला नाही। त्यानं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मदतीनं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 28 करोड रुपयांची रस्ते मंजूर करून दिले। 18 करोड रुपयांची जलसिंचन प्रकल्प, पांदण रस्त्यांसाठी 8 करोड रुपये, तब्बल 12 करोड रुपयांचे विकास कामे जनतेपर्यंत त्यानं यशस्वीरित्या पोहोचविले। पण प्रस्थापितांसोबत संघर्ष करून सामान्य जनतेला न्याय मिळवून देताना त्याचा राजकीय बळी गेला। म्हणूनच तो परत येतोय, प्रस्थापितांसोबत संघर्ष करायला, सामान्य जनतेला न्याय मिळवून द्यायला तो पुन्हा परत येतोय। भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता, सामान्य जनतेच्या मनातील माणूस अविनाश नीलकंठ ठाकरे।